तुळोजी महाराजांना म्हटलंय ग्रामगीता शेतकऱ्याला अर्पण केली आहे. भूषण तुझे ग्रामनाथा, सर्व ग्रामासी सुखी करावे, अन्न वस्त्र पात्राती द्यावे, परी स्वतः दुःखची भोगावे, भूषण तुझे ग्रामनाथा असं तुकडोजी महाराजांना म्हटलं आहे. तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो. तर याच्यावर काय आहे तुमचं म्हणणं? महाराजांना जे सांगितलं याच्यावर आताच्या युगामध्ये होऊन राहिलं का? तसं कास्तकाराला काही आहे काय? त्यांनी तर ग्रामगीता अर्पण केली. ग्रामगीतामध्ये काय उल्लेख केला म्हटलं? तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो असं महाराजांना म्हटलं आहे. तुकडोजी महाराज राष्ट्रसंत तर ग्रामनाथावर हे दिले आहे. तर महाराजांना एवढी ग्रामगीता अर्पण केली. हो सांग. आमचे गुलान साहेब इंजिनियर नाव काय नाव आहे ते जाऊ द्या, बोलले. हो पुढं बोला. इंजिनियर साहेब तुकडोजी महाराजबद्दल त्यांनी संभाषण केलेलं आहे. हो. आणि ते तुकडोजी महाराजचे एक भक्त आहे. रामगीता असा झाला, हे देवा मी माझ्या योगेशी राहणारे असे स्थानिक लोक आहे भारतीय, मी यांना तुकडोजी महाराजची मी हे रामगीता मला प्रसन्न करतो. आणि हे रामगीताचा उल्लेख असा आहे तो का तुम्ही ज्या कामामध्ये तुम्ही माणूस हात टाकाल त्याला यशस्वी व्हा. तुम्ही लोक यशस्वी व्हा, हे तुकडोजी महाराजचं वाक्य आहे. पण हे वाक्य बरेच लोकांना समजू येत नाही का तुकडोजी महाराजचं वाक्य काय आहे. आणि जे बी लोक शेतीमध्ये काम करते, नोकरीमध्ये काम करते, नोकरीमध्ये काम करते, अजून ज्या बी शेतामध्ये लोक काम करते, त्या लोकांकडून कोणतीही चूक होऊ नये. त्या लोकांकडून कोणतीही चूक होऊ नये. आणि माणूस असो स्त्री असो त्यांच्या हातातून चांगले कामं लोक जनतेचे व्हावे, हे तुकडोजी महाराजची रामगीताचं वाक्य आहे. आणि तुकडोजी रामगीताच्या वाक्याच्या माध्यमातून ह्या उल्लेख आतापर्यंत कोण्या संतांना आणि कोणत्या भागवतकाराने उल्लेख केलेला नाही आहे का रामगीताचं मोठं काय आहे. म्हणजे तुकडोजी महाराजचं वाक्य समजणं म्हणजे मोठं एक मान आहे. पण ते वाक्य मला आमचे गुलाल साहेब मला त्यांच्या प्राधान्य मला म्हणायला लावलं. पण तुकडोजी महाराज मला शक्ती दिली. रमेश खंडारे राष्ट्रीय विचारांचे अध्यक्ष, मोबाईल नंबर 7350414219 महाराष्ट्र मध्ये येतात, जिल्हा आमचा बोलून. हे वाक्य समजून तुकडोजी महाराजचं वाक्य समजणं म्हणजे काय सोपी गोष्ट नाही आहे. तुकडोजी महाराजचं वाक्य समजणं सोपी गोष्ट नाही आहे. हे रामगीता हे भारतवासियो मी लिहिलेलं हे रामगीता आहे. हे तुमच्या कामासाठी यशस्वी व्हावे. मग भारताला कोणते नागरिक कोणतेही काम करे, पण तरी भारतीय लोक त्यातले काही जे मनुवादी आहे त्या रामगीता समजू शकत नाही. रामगीताच्या तुकडोजी महाराज रामगीताच्या माध्यमातून ती वागू शकत नाही. ही मोठी दुःखाची गोष्ट आहे. पण मी भारतात प्रधानमंत्री झालो तर सगळे संतांची जेवढे बी रामगीता आहे, मी जनते पण जेवढे बी रामगीता आहे संतांचे, जेवढे बी संतांचे राम गाथा आहे मी लोकांपर्यंत पोहोचेल आणि मी समजावून सांगेल. ते भारताची प्रगती होऊ शकते आणि भारताची प्रगती होऊ शकत नाही. जय भारत, जय माळगाव.